लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केली आहे आणि अखेर फायनल झाला आहे। आता उद्यापासून लाडक्या बहिणींना हप्ता भेटण्यास सुरुवात होणार आहे, तेही सरसकट वाटप होणार आहे। 3850 रुपये लाडक्या बहिणींना भेटणार आहेत का, हे आपण पाहणार आहोत। पहिल्या टप्प्यात कोणत्या 12 बँका असणार आहेत, कोणते 10 जिल्हे असणार आहेत, कोणत्या पोस्टात पैसे पडणार आहेत, कोणत्या बँकेत पैसे पडणार आहेत। प्रामुख्याने 10 जिल्हेच कव्हर होणार आहेत आणि 12 बँकेतच पैसे जमा होणार आहेत। अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पडणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनमध्ये सांगितलं होतं। तसेच उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं उद्या सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। हे फिक्स आणि फायनल आहे। लाडक्या बहिणींना पैसे उद्या मिळणार, वाटप हे सुरू होणार आहे सकाळपासून। बैठकीमध्ये आत्ताच निर्णय झाला आहे। सगळीकडे आनंदाची बातमी पसरलेली आहे। अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली, अखेर पैसे उद्या जमा होणार आहेत। आता त्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा, कारण ही आनंदाची बातमी तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करू शकता। ज्या बहिणी अनेक दिवस प्रतीक्षा पाहत आहेत की लाडक्या बहिणींचे पैसे भेटणार आहेत, काही बंद योजना झाली, कधी भेटणार आहेत, कोणत्या बँकेत भेटणार आहेत, कोणाकोणाला भेटणार आहेत, अनेक प्रश्न लाडक्या बहिणींचे आहेत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। चला तर आपण पुढे व्हिडिओ पाहूया। आता हे पैसे आपल्याला उद्यापासून 23 डिसेंबर, 24 डिसेंबर आणि 25 डिसेंबर पर्यंत हे पैसे जमा होणार आहेत। पुढच्या आठवड्यामध्ये काही दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत, त्यामुळे तुम्ही उद्याच अकाउंट चेक करा। उद्या तुम्हाला मेसेज येतील बऱ्याच जणांना, तर तुम्हाला उद्या अकाउंटमध्ये पैसे जमा होऊन जाणार आहेत। कारण मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की महायुती सरकारला आपण लाडक्या बहिणींनी निवडून दिल्यामुळे, त्यांना पुन्हा सत्तेत आपण आणल्यामुळे त्यांनी आश्वासन दिलं होतं आपल्या लाडक्या बहिणींना की आम्ही सत्तेवर आल्यावर पुन्हा तुम्हाला तुमची ही योजना सुरू ठेवून तुम्हाला हप्ते जमा होणार आहेत। आता 6वा आणि 7वा हप्ता सोबतच मिळणार आहे। डिसेंबर व जानेवारीचे हप्ते एकत्र मिळणार आहेत। यूट्यूबच्या या खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण तुमच्यासाठी खरी बातमी पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो। आता बँकेत यादी जमा झाली आहे। डिसेंबर व जानेवारीचे दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार आहेत, म्हणजे 3000 रुपये जमा होणार आहेत। नवीन वर्षाची सुरुवात व जुन्या वर्षाचा एंड व मकर संक्रांत हे सर्व नवीन गोष्टी तुमच्यासाठी आनंदाच्या ठरणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी गोड या बातम्या आहेत। या 2 हप्त्यासोबतच आणखी एक आनंदाची बातमी आहे, ज्या लाडक्या बहिणींना पाठीमागचे हप्ते मिळाले नाहीत, बघा 1ही रुपया ज्यांना भेटला नाही असे अनेक कमेंट्स येतात असतात, अशा बहिणींना 7500 रुपये आत्तापर्यंतचे आणि डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता 3000, म्हणजे 10500 रुपये अशी टोटल अमाऊंट त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे। भरपूर लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबरचे हप्ते जमा झाले नाहीत, म्हणजे त्यांना 4था व 5वा हप्ता ज्यांना भेटला नाही त्या बहिणींना ही आनंदाची बातमी आहे। त्यांना 4था, 5वा, 6वा आणि 7वा हप्ता असे मिळून 6000 रुपये अकाउंटला जमा होणार आहेत। त्यासोबतच अजून सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे की सरकारनं आचारसंहिते अगोदर अन्नपूर्णा गॅस सिलेंडर योजनेची देखील सुरुवात केलेली होती। त्याचे काही हप्ते आपल्याला भेटले। एक हप्ता कोणाला भेटला आहे 830 रुपये ते 805 रुपये गॅस सिलेंडरचे आपल्या अकाउंटला जमा होत असतात आणि त्याचेही पैसे आता तुम्हाला यासोबतच भेटून जाणार आहेत। 1-2 दिवस पाठीमागे पुढे होऊ शकतं। तुमच्या गॅस सिलेंडरचा जो रेट असेल तुमच्या भागामध्ये, ते पैसे तुमच्या अकाउंटला जमा होऊन जाणार आहेत। तर आहे ना ही खरी बातमी तुमच्यासाठी। नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी ही आर्थिकरित्या चांगली होणार आहे।
म्हणजे सर्व मिळून तुम्हाला 3,850 रुपये उद्या जमा होणार आहेत. जे रेग्युलर हप्ते घेत आहेत लाडक्या बहिणीचे त्यांना डिसेंबर जानेवारीचे 3,000 आणि गॅसचे 850 असे मिळून 3,850 रुपये तुमच्या उद्या अकाउंटला जमा होणार आहेत. आहे ना खरी बातमी? मग सबस्क्राईब आणि शेअर करून ठेवा. जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ पाठवा. आता आपण पाहूया कोणत्या बँकेमध्ये नक्की हे पैसे जमा होणार आहेत. तर पहिली बँक आहे SBI. स्टेट बँकेत पैसे जमा होणार आहेत, महाराष्ट्र बँकेत पैसे जमा होणार आहेत, तसेच बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा होणार आहेत, ॲक्सिस बँकेत पैसे जमा होणार आहेत, ICICI बँकेत पैसे जमा होणार आहेत, बँक ऑफ बडोदामध्ये पैसे जमा होऊन जातील, कोटक बँकेत ही पैसे जमा होणार आहेत आणि येस बँक आणि पोस्ट खाते या सर्व शाखेमध्ये पैसे जमा होणार आहेत. आता तुम्ही तुमचं अकाउंट या बँक अकाउंटला लिंक आहे का हे पहा, तुमचं बँक अकाउंट ब्लॉक आहे का हे पहा आणि उद्याच्या उद्या हे चेक करून घ्या, जेणेकरून पुढच्या आठवड्यामध्ये बँकांना खूप शासकीय सुट्ट्या पडणार आहेत. तर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्याची पण आपण जराशी खात्री करून घेऊया. हे बघा, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील बँकेत ज्या बँकेची नावं सांगितली त्या बँकेत पैसे जमा होणार आहेत. माहिती ही नक्कीच तुम्हाला आवडली असणार आहे. तर ही बातमी शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला खरी बातमी आणि ताजी अपडेट तुम्हाला मिळून जाईल. लाडक्या बहिणींनो, असंच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. नवीन एक योजना तुमच्यासाठी येणार आहे, त्याच्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि खाली कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.